श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्या कांडातला 67वा सर्ग वाचूया. मार्कंडेयादी मुनी आणि मंत्री यांचे राजाशिवाय देशाच्या दुरावस्थेचे वर्णन. वसिष्ठाकडून कोणास तरी राजा बनविण्यासाठी सूचना. अयोध्येमधील ती रात्र रडण्या भागण्यातच संपली. तेथे आनंदाचे नावही उरले नव्हते. अश्रूंनी सर्व लोकांचे कंठ भरून आले होते. दुःखामुळे ती रात्र सर्वांना अत्यंत प्रदीर्घ प्रतीत झाली. जेव्हा रात्र संपली, सूर्योदय झाला, तेव्हा राज्याची अवस्था पाहणारे ब्राह्मण लोक दरबारात एकत्र झाले. मार्कंडेय, मौद्गल्य, वामदेव, कश्यप, कात्यायन, गौतम व महायशस्वी जाबाली हे सर्व ब्राह्मण श्रेष्ठ राजपुरोहित वसिष्ठांसमोर बसून मंत्र्यांसमवेत आपली वेगवेगळी मते मांडू लागले. ते म्हणाले, पुत्रशोकानं महाराज स्वर्गवासी झाल्यामुळं ही रात्र मोठ्या दुःखाचीच गेली. ती आम्हास तर 100 वर्षाप्रमाणे प्रतीत झाली. महाराज दशरथ स्वर्गवासी झाले. श्री रामचंद्र वनात निघून गेले. शत्रूंचा संहार करणाऱ्या दोघा भावांनी भरत व शत्रुघ्न यांनी केकय देशाच्या रमणीय राजगृहात निवास केला आहे. इक्ष्वाकू वंशी राजकुमारांतील कोणासही राजा बनविता येईल, कारण राजाशिवाय आपल्या या राज्याला नाश होईल. इथं कोणीच राजा नसतो. अशा जनपदात विद्युन्मालांनी अलंकृत अशा महान गर्जना करणारा मेघ जलाचा वर्षाव करत नाही. ज्या जनपदास राजा नाही, तिथल्या शेतीत मुठभर धान्यही पेरलं जात नाही. राजाच्या रहित देशात पुत्रपित्याच्या व स्त्रीपतीच्या स्वाधीन राहत नाही. राज्यहीन देशात धन कधीच आपलं नसतं. राजाशिवाय देशातील पत्नीही आपली राहत नाही. राजारहित देशात महान भय असतं. तर इथलं कोठलं सत्य अशा देशात स्थिर राहील. राजाविना राज्यात मनुष्य कधीच पंचायत भवन बनवित नाहीत. रमणीय उद्यानं निर्माण होत नाहीत. उत्साहानं धर्मशाला, मंदिर आदी पुण्यगृहही तयार होत नाहीत. जिथं राजा नसतो अशा जनपदात स्वभावतःच यज्ञ करणारे द्विज, कठोर व्रताचं पालन करणारे जितेंद्रिय ब्राह्मण मोठमोठ्या यज्ञाची अनुष्ठानं करीत नाहीत. अशा यज्ञात सर्व ऋत्विज, सर्व यजमान उपस्थित असतात. राजारहित जनपदात कदाचित महायज्ञांचा आरंभ होत असेलही, परंतु त्यात धनसंपन्न ब्राह्मणही ऋत्विजांना पर्याप्त दक्षिणा देत नाहीत. अराजक देशात राष्ट्रात उन्नतशील बनविणारे उत्सव, ज्यात नट व नर्तक हर्षभरीत होऊन आपल्या कलेचं प्रदर्शन करतात, असे होत नाही. असे उत्सव वाढत नाहीत. राष्ट्रहितकारी संघही जिथं टवटवीत राहत नाहीत. राजाशिवाय राज्यातील वादी व प्रतिवादी यांच्यातील विवाद संतोषजनक मिटत नाही. व्यापाऱ्यांना लाभ होत नाही. कथा ऐकण्याची इच्छा करणारे श्रोते कथावाचक पुराणिकांच्या कथांनी प्रसन्न होत नाहीत. राजारहित जनपद सोन्याच्या आभूषणांनी सजलेल्या कुमारिका एकत्र येऊन संध्याकाळी उद्यानात क्रीडा करण्यासाठी जात नाहीत. राजाविना राज्यात धनवान लोक सुरक्षित नसतात. कृषी व गोरक्षण करून जीवननिर्वाह करणारे वैश्यही राजवाडा उघडा ठेवून झोपू शकत नाहीत. राजारहित जनपदात कामी मनुष्य नारीसह शीघ्रगामी वाहनांच्या द्वारे वनविहारासाठी निघत नाहीत. जिथं कोणीच राजा नसतो त्या जनपदात 60 वर्षांचे हत्ती घंटा बांधून रस्त्यावर हिंडत नाहीत. राजाशिवाय राज्य धनुर्विद्येच्या अभ्यासकालात निरंतर लक्षाचा आणि बाण चालविणाऱ्या वीरांच्या प्रयत्नांचाच व करतालाचा शब्द ऐकू येत नाही. राजारहित जनपदात दूर जाऊन व्यापार करणारे वाणिक विकण्याच्या अनेक वस्तू बरोबर घेऊन कुशलपूर्वक मार्गात क्षेमकारी होत नाहीत.
जिथं कोणीच राजा नसतो त्या जनपदात जिथं संध्याकाळ होईल तिथं मुक्काम करणारा, आपल्या अंतःकरणाच्या द्वारे परमात्म्याचं ध्यान करणारा व एकटाच भटकणारा जितेंद्रिय मुनी हिंडत फिरत नाही. अराजक देशात लोकांना अप्राप्त वस्तूची प्राप्ती व प्राप्त वस्तूचं रक्षण होईल असं वाटत नाही. राजाशिवाय राज्यात लोक आभूषणांनी विभूषित होऊन हृष्टपुष्ट उत्तम घोडे व रथ यांच्यासह सहसा यात्रा करत नाहीत. राजारहित राज्यात शास्त्रविशारद विद्वान मनुष्य वनात व उपवनात शास्त्रांची चर्चा करताना दिसत नाहीत. अराजक जनपदात मनास वश करणारे लोक देवांना पूजेसाठी फूल, नैवेद्य, दक्षिणा इत्यादींची व्यवस्था करू शकत नाहीत. ज्या जनपदात एखादा राजा नसतो तिथं चंदन व अगरू यांचा लेप लावलेले राजकुमार वसंत ऋतूत फुलणाऱ्या वृक्षांप्रमाणे शोभत नाहीत. ज्याप्रमाणे जलविना नद्या, गवताशिवाय वन, गोपालांशिवाय गायी शोभा पावत नाहीत, त्याचप्रकारे राजाशिवाय राज्य शोभा पावत नाही. ज्याप्रमाणे ध्वज रथाचं ज्ञान करून देतो, धूर अग्नीचा बोधक असतो, त्याचप्रकारे राज्यकारभार पाहणारे, आमच्या अधिकारांना प्रकाशित करणारे महाराज होते, ते आता देवलोकास गेले आहेत. राजा आता न राहिल्यानं कोणत्याही माणसाची वस्तू त्याची स्वतःची राहिलेली नाही. ज्याप्रमाणे एक मासा दुसऱ्या माशास खाऊन टाकतो, त्याचप्रकारे अराजक देशातील लोक नेहमी एक दुसऱ्यांना लुटतात, लुबाडतात. जे वेदशास्त्रांची आणि आपल्या जाती नियुक्त वर्णाश्रमांची मर्यादा भंग करणारे नास्तिक लोक असतात, ते राजदंडानं पीडित होऊन दबलेले असतात. पण तेही आता राजा नसल्यानं निशंक होऊन आपलं प्रभुत्व प्रकट करतील. ज्याप्रमाणे दृष्टी सदाच शरीराच्या हिताकडे प्रवृत्त असते, त्याचप्रकारे राजा राज्यात सत्य व धर्म यांचा प्रवर्तक असतो. राजाच सत्य व धर्म आहे. राजाच कुलवानांचं कुल आहे. राजाच माता व पिता आहे. मनुष्याचं हित पाहणारा राजाच असतो. राजा स्वतःच्या महान चरित्राच्या द्वारे यम, कुबेर, इंद्र आणि महाबली वरुण यांच्यापेक्षाही मोठा असतो. या जगतात जर चांगलं व वाईट यांची विभागणी करणारा राजा नसेल तर सर्व जग अंधकारानं व्यापून जाईल, काही उमगणारच नाही. वसिष्ठ ज्याप्रमाणे उचंबळणारा समुद्र आपल्या तटभूमीपर्यंतच जातो, तो पुढं सरकत नाही, त्याचप्रमाणे आपण सर्व लोक महाराजांच्या जीवनकालातील केवळ आपल्याच बाबींचं उल्लंघन करीत नाही. म्हणून विप्रवर यावेळी आपला व्यवहार पाहून राजाच्या अभावानं जंगलात वसलेल्या या देशात दृष्टिपात करून आपणच एखाद्या इक्ष्वाकुवंशी राजकुमारास अथवा दुसऱ्या एखाद्या योग पुरुषास राजाच्या पदावर अभिषिक्त करावं. इथे 67वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 68वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.